नेक्स्ट डे आणि मी जसं सांगितलं फायनली आम्ही बाय कार निघालेलो आहोत आणि आत्ता वाजलेले आहेत 7:30 आणि मेहंदी बघू शकताय छान कलर आलाय. पण आम्ही रात्री हँड ग्लोव्स घालून झोपलो तर थोडीशी इथे मेहंदी पसरली आहे. बट सुंदर दिसते, मागची आहे तशी आहे. सर्कल आणि खालचं चांगलं आहे, फक्त माझी बोटांच्या इथली थोडी पसरली होती. बट सुंदर दिसते आहे. आणि असं मला माहीत नव्हतं की ते घातल्यानंतर हँड ग्लोव्स घातल्यानंतर पूर्ण ओली झाली मेहंदी. त्याच्यामध्ये ते साखर वगैरे पण घालतात, त्याच्यामुळे ती ओली झाली असेल. सो लेट्स गो. हिअर इज पिहू. तर हा होता आमचा सगळ्यात पहिला स्टॉप ब्रेकफास्टसाठी. पेटपूजा करते. मोक्ष हॉटेल होतं जिथे आम्ही थांबलो होतो. पिहू इथे तिची मेहंदी दाखवत आहे. सो नेक्स्ट डे हा कलर आला होता. सो सर्वांनी ब्रेकफास्टमध्ये वेगवेगळ्या गोष्टी मागवल्या होत्या. कुणी वडा सांबर, कुणी पावभाजी आणि आम्ही मागवला होता मिसळपाव. सो छान बादलीमध्ये असं कट आलेला होता त्यांचा, जो खरंच छान होता. चहा पिलो त्याच्यानंतर सर्वजण मिळून आणि मस्त ब्रेकफास्ट झाला. हे जे हॉटेल होतं यांचा टेस्ट देखील छान होता आणि सर्व्हिस देखील छान होती. आणि खेळायला पण मुलांना अशा प्रकारे तिथे बाहेर होतं गार्डन. आणि येस, इथून मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. समृद्धी हायवेने जाताना आम्हाला लंच करायचा होता. सो एक छोटंसं हॉटेल तिथे मिळालं आणि आम्ही शेवभाजी मागवली होती. सो छान शेवभाजी चपाती खाल्ली. आणि हे जे मी तुम्हाला दाखवते, तुम्हा लोकांना म्हणजे तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना माहीत असेल हे कुठलं ठिकाण आहे. तर साधारण 7 वाजलेले आहेत आणि आम्ही हॉल्ट घेतलेला आहे शेगावमध्ये. छान इथे अरेंजमेंट असते, तुम्हाला माहिती आहे आनंद विहारमध्ये. पण जेव्हा तुम्ही उशिरा येता तर इथे लाईन असते, तर वेटिंगमध्ये तुम्हाला थांबावं लागतं आणि यांचं ऑनलाईन बुकिंग पण नसतं, त्याच्यामुळे तुम्हाला वेळ लागू शकतो. सो त्या हिशोबाने बघा, कारण की वेटिंगच्या लाईनमध्ये थांबावं लागतं. तर आमचं सर्व झालेलं आहे फायनली आणि आता आम्ही फ्रेश होऊन दर्शनासाठी जाणार आहोत. योगायोगाने वेळ आलेली. ॲक्च्युली मला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी ऑक्टोबरमध्येच माझ्या आई पप्पांना घेऊन यायचं होतं, पण तेव्हा जमलं नाही. सो आम्ही तो प्लॅन ॲक्च्युली नेक्स्ट मंथमध्ये केला होता आणि त्याच्या आधीच योगायोगाने म्हणजे महाराजांच्या इच्छेने म्हणा माझं आज दर्शन होतं आहे. सो मला खूप छान वाटतं आणि इथं शेगावमध्ये आलं ना तसंही खूप शांत वाटतं. इतके सुंदर वाईब्स आहेत इथे. तुम्ही माझे पहिले व्लॉग्स बघितले असतील तर मी 4-5 वर्षापूर्वी पण इथे आले होते, तेव्हापासून अशीच बोलते आणि खूप छान वाटतं. ॲज युज्युअल इथल्या रूम्स खूप छान असतात, खूप सिस्टमॅटिक असतं सर्व यांचं. खरंच खूप छान वाटतं. सो मी रेडी झाली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत मंदिरामध्ये. छान ही कुर्ती घातलेली आहे मी. पिहू पण रेडी झालेली आहे. आमचं प्रसादालय आहे. इथे चहा, कॉफी आणि जेवण पण मिळतं. तुमच्यापैकी जितके लोक शेगावला गेले असतील त्यांना माहीतच आहे की इथून बसेस असतात मंदिरापर्यंत जायला. सो इथे बस पकडायला आम्ही चाललो होतो. ही वाईबच खूप छान वाटते खरं सांगायला गेलं तर इथे बसमध्ये आम्ही बसलेलो आहोत. खूप गर्दी होती ॲक्च्युली. माहीत नाही, आजकाल मला असं वाटतं की म्हणजे असते, नेहमीच गर्दी असते इथे. आणि हा जो मुलगा दिसतो माझ्या नंदेचा मुलगा आहे, त्यांचीच मुलगी आहे बाजूला आणि पिहू मागे बसली होती. जशी जशी जागा मिळेल तसे आम्ही बसत होतो. सो ती बस जिथे घेऊन जाते तिथून थोडंसं चालत जावं लागतं. तर इथे आम्ही मंदिरात आलो आणि इतकं छान दर्शन होतं ना इथे. खरंच खूप छान वाटतं. प्रसादाचा लाडू आम्ही इथे खाल्ला आणि छान आम्ही तिथे फिरत होतो, थोडा वेळ बसलो. मग बाहेर निघून सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शेगावची कचोरी खाणं जरुरी होतं, जी आम्ही इथे खाल्ली. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी खाल्ल्या तिथे. लहान मुलं असल्यामुळे आणखीन काय काय खाणं होतं, जसं हे फुटाणे दिसत आहेत, खारे फुटाणे, खारे शेंगदाणे, पॉपकॉर्न, हे सर्व आम्ही खात आम्ही आमच्या हॉटेल रूमवर गेलो. आणि लहान मुलांनाच काय तर आपल्याला पण असं खायला आवडतं, मला तरी आवडतं. आणि ही तिथली थाळी आहे. आनंद विहारमध्ये जर तुम्ही जाल तर तुम्हाला माहिती आहे तिथे छान अशी प्रसादाची थाळी मिळते. सो तिथे आम्ही छान जेवण केलं. तर आज आहे नेक्स्ट डे आणि आत्ता आम्ही शेगाववरून निघत आहोत. लोकेशनला पोहोचण्यासाठी रेडी झालेलो आहोत. चहा बघायला आलते मी, बट नाही आहे. लेट्स सी. तर फायनली आम्ही हळदीच्या फंक्शनला इथे पोहोचलो. गेल्या गेल्या तयार झालो आणि मस्त एन्जॉय केला. तुम्ही बघू शकताय, खूप डान्स केला. हे नवरा नवरीचं फोटो सेशन सुरू होतं, जे आम्ही दुरून बघत होतो आणि मजा घेत होतो.
हळदी झाल्यानंतर त्याच रात्री संगीत नाईट होती आणि इथे अशी छान मी तयार झाले होते. इथे नवरा नवरीचा डान्स झालेला आहे. खूप परफॉर्मन्सेस होते ज्याच्यामध्ये माझी मुलगी, नंदेची मुलगी यांनी पण खूप छान डान्स केला. त्याच्यानंतर माझा देखील परफॉर्मन्स होता. माझी जाऊ, माझ्या नंदा म्हणजे सर्वांसोबत डान्स आम्ही केला आणि खूपच मजा आली. मी इथे कॉपीराईटमुळे पूर्ण सॉन्ग टाकत नाही आहे. अँड फायनली हा आहे वेडिंग डे आणि वरातीमध्ये जायला मला थोडंसं लेट झालं होतं. सो मी आणि माझी मुलगी धावत पळत तिकडे चाललो होतो. ऑलरेडी तिकडे खूप छान डान्स सुरू होता. फायनली आम्ही पोहोचलो आणि थोडाफार डान्स केला. इथे खूप ऊन होतं बाय द वे, म्हणजे फेब्रुवारी महिन्याचं लग्न होतं तरी देखील चांगलंच ऊन लागत होतं आणि घाम येत होता. पण खूप मजा आली इथे देखील. हॅलो एव्हरीवन. तर 2-3 दिवसांनी मी व्लॉग सुरू केलेला आहे. लग्नावरून आल्यानंतर मला काहीच करायची इच्छा नव्हती. सो आज दिवस उजाडला आहे. थोडासा मी म्हटलं आपण व्लॉग सुरू करूयात आणि सांगूयात, थोडं अपडेट देऊयात. बॅग तुम्ही इकडे बघू शकताय, म्हणजे मी मोकळी केलेली आहे तिला. कपडे वगैरे सगळे धुवून वगैरे झालेले आहेत. बस त्याला लॉफ्टमध्ये ठेवायचं राहिलेलं आहे. सो ते करायचं बाकी आहे. आणि लग्नावरून आल्यानंतर इतकं थकल्यासारखं होतं ना, म्हणजे ट्रॅव्हल आमचं बरंच झालं, बाय कार झालं आणि मजा आली. पण खूपच मजा येते आमच्या इकडच्या लग्नांमध्ये, कारण की म्हणजे मस्त डान्स वगैरे आणि सगळेजण, आमच्याकडे असं आहे की सगळेच जण छान डान्स करतात. माझ्या पप्पांकडे किंवा आईकडे इतकं नाही आहे, म्हणजे लग्नामध्ये इतकं ओपनली आजकाल करू लागलेत, बट तरी इतकं ओपनली कधी आम्ही केलं नाही लहानपणापासून डान्स कुणाच्या लग्नात. सो इकडे ही मजा येते लग्नांमध्ये की खूप मस्त डान्स करतो आम्ही. शिवाय माझा संगीतवाला परफॉर्मन्स देखील होता तिथे. सो खूपच मजा आली आणि मी जास्त रेकॉर्ड नाही केलेलं आहे, तुम्ही पाहिलं असेल. अगदी थोड्या क्लिप्स मी घेतलेल्या आहेत, जितकं पॉसिबल झालं तितकं, कारण मला तो मोमेंट एन्जॉय करायचा होता आणि मला तिथे असं बोलून इतकं व्लॉग करायची इच्छा नव्हती. सो येस. आणि हे वालं जे व्लॉगिंग आहे ते मी जस्ट सुरू केलेलं आहे, त्याच्यामुळे मला पण थोडंसं ऑकवर्ड होतं कुठे कुठे काही ठिकाणी. आणि आय होप तुम्हाला पण माझे व्लॉग्स आवडत असतील, आणि आवडत असेल तर प्लीज 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 लाईक करत जा, शेअर करत जा. सबस्क्राईब नसेल केलं तर करा. तुम्ही मेहंदी बघू शकताय, फेड झालेली आहे थोडीशी, पण गेलेली नाही. ॲक्च्युली एका ब्रँडसाठी मला शूट करायचं आहे आणि त्यांना मेहंदी चालत नाही. सो मी त्यांना आधीच विचारलं होतं की जायच्या आधी असेल तर मला प्लीज लवकरात लवकर सांगा. बट यु नो, जेव्हा तुम्ही म्हणजे हे करताना ब्रँड शूट वगैरे करता तर त्यांच्या खूप गोष्टी असतात, त्यांचे खूप रूल्स असतात, ते तुम्हाला फॉलो करावे लागतात. तुमचे नेल्स बघतात, त्याच्यानंतर तुमच्या हातावर मेहंदी नको आहे, भरपूर गोष्टी असतात, आउटफिट, बॅकग्राऊंड, सर्व. त्याच्यामुळे ते सर्व मी आधीच केलं होतं आणि मी त्यांना हे पण बोलले होते की माझ्या हातावर आता मेहंदी आहे, सो लवकर शूट. पण अप्रुव्हल घ्यावे लागतात, वेळ लागतो, त्याच्यामुळे ते काही झालं नाही. तोपर्यंत जात नाही, तोपर्यंत आय थिंक वेट करावं लागेल. आता वाजलेले आहेत 11. मला भाजी बनवायची आहे, सो मी आता ते करणार आहे. त्याच्यानंतर आज मला थोडंफार एडिटिंग करायचं आहे. सो असं काही विशेष असेल तर तुम्हाला नक्कीच दाखवेल मी. अदरवाईज आपण उद्या भेटू. तर हा होता माझा आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. कोणता पार्ट जास्त आवडला सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल आभार. थँक्यू. बाय बाय.